आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50 मध्ये. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील उड्डाणपुलावर झालेल्या खड्ड्यांमुळे गाड्या पंक्चर झालेल्या आहेत. उड्डाणपुलावर डांबरीकरणानंतरही खड्डे पडलेत. वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अमरावतीत महापालिकेचे स्वच्छता अधिकारी आणि प्रभाग 10चे ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे यांच्यामध्ये जुंपली आहे. महापौरांकडून शहर स्वच्छता पाहणीवेळी स्थानिक नगरसेवक गव्हाळे यांनी स्वच्छता अधिकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ केल्याची तक्रार राजापेठ पोलिसांत दिली आहे. कोल्हापूर शहरात तब्बल 85 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 इमारती अतिशय धोकादायक असून कधीही कोसळू शकतात. मात्र प्रशासन पावसाळापूर्वी या इमारतीच्या मालकांना नोटीस देऊन इमारतीवर फक्त धोकादायक इमारत अशी नोटीस लावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य बाजारपेठेत होणाऱ्या अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी महापालिकेने कंबर कसली. कारवाई करून पथक माघारी फिरताच काही तासात पुन्हा अतिक्रमण होत असल्यानं आता यावर वॉच ठेवण्यासाठी महापालिकेने 5 विशेष पथकं तयार केली आहेत. यवतमाळमध्ये भूमिगत योजनेचं काम संथ गतीने सुरू आहे. अनेक भागातले रस्ते पावसामुळे चिखलमय झालेत. कामाचं नियोजन शून्य पद्धतीने होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. मात्र पीएम किसानच्या संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्यानं वाशिममध्ये अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करता आली नाही. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन योजनेचा रायगड जिल्हास्तरीय शुभारंभ अलिबागमधल्या जिल्हा नियोजन भवनात झाला. या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करत योजनेतल्या नव्या लाभाची माहिती दिली. गोकुळ दूध संघाचं सदस्यत्व रद्द केलेल्या 427 संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम ठेवण्यात आला. कोल्हापूर सर्किट बेंचने हा निर्णय दिला. या संस्थांनी दुग्ध विभागीय उपनिबंधकांच्या आदेशाला कोर्टात आव्हान दिलं होतं. मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यामध्ये आता 13 तास होमगार्डची नियुक्ती केली जाणार आहे. तर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यासाठी रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं 9% काम पूर्ण झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजाचं निरसन करण्यासाठी एका महिन्यात संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली आहे. म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यामुळे वरळीतील आदर्श नगरमधील 34.33 एकर आणि वांद्रे रेक्लेमिनेशनमधील 98.27 एकर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या दिशेने पाऊल टाकलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या विमानतळाला अधिकृत इमिग्रेशन चेकपोस्ट म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळे 15 जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा अधिकृतपणे सुरू होणार आहे. पुरंदर विमानतळासाठी संमती देण्याची मुदत 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 1216 हेक्टरपैकी 1010 हेक्टर जमीन संपादित झाली असून सुमारे 1150 कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गावरील अडथळे, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, गर्दी नियोजन आणि भाविकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000चं अनुदान देण्यात आलं. राज्य शासनाने मंजुरी दिली असून यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
संत गजानन महाराजांच्या पालखीचे हिंगोली जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं। संत गजानन महाराजांची पालखी कराळे दिग्रस इथून पंढरपूरकडे रवाना झाली। जिल्ह्यात ठिकठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलेलं आहे। आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे। याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली। पुरस्काराचं स्वरूप 10 लाख रुपये रोख, शाल आणि सन्मान चिन्ह असं असेल। चेन्नईतील साईभक्त जी लक्ष्मीकांता यांनी शिर्डीच्या साईबाबांना 100 ग्रॅम वजनाचा सुवर्ण शंख अर्पण केला। या सुवर्ण शंखाची किंमत 13,27,000 रुपये इतकी आहे। यावेळी शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी जी लक्ष्मीकांता यांचा विशेष सत्कार केलेला। शिरूर तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान मुक्या प्राण्यांच्या निष्ठेचं हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं। घाटातून गाड्या सुटल्यानंतर काही अंतरावरच बैलाची जुंपणी अचानक निखळली। मात्र गाड्यापासून मुक्त होऊनही या बैलानं बाजूला न सरकता आपल्या सहकारी बैलाची साथ सोडली नाही। मुक्या प्राण्यांमधील ही मैत्री मैदानातील बैलगाडा शौकीन पाहून भावूक झाले। वाशिममध्ये गाय आणि म्हैस वर्गीय जनावरांसाठी इयर टॅगिंग बंधनकारक करण्यात आलं। 12 अंकी इयर टॅग नसलेल्या जनावरांना शासकीय योजनांचा लाभ, नुकसान भरपाई तसंच खरेदी विक्री आणि वाहतुकी संदर्भातल्या सुविधा मिळणार नाही।